47 धावा. 15 चेंडूमध्ये 2 चौकार 4 षटकार योगेश दलवीनं विलासपूर राणालच्या अगेन्स्ट मारले होते. घरच्या मैदानावर नक्कीच छोटू अगदी कुठेतरी थोडंसं मन खच्चीकरण झालं असेल. छोटूंची फलंदाजी पाहायला खूप आवडते. जेव्हा चेंडू बॅटवर येतोय तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्याआधी त्यांच्या मुखातून एक चांगला आवाज आपल्याला नेहमी ऐकायला मिळतोय. चला वेळेच्या बाबतीत सहकार्यकरांनी आम्ही टाइम देखील सेट करतोय. आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम बरोबर पंचांनी ही गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली आहे की वेळेच्या बाबतीत आता दोन्ही संघांनी इथे सहकार्य करायचे. 5:21 भारतीय वेळेनुसार बरोबर झालेली आहेत आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये आपण पहिली इनिंग कंप्लीट करायला अशी आम्ही आयोजन कमिटीकडून अपेक्षा करतोय. गोलंदाज तयार आहेत. बिंदास माली सलामीर जोडी ज्ञानेश्वर चिकणे आणि दिलीप पाटील. बघा आज दोन्ही समालोचकांचे संघ क्वार्टर फायनलमध्ये आणि ज्ञानेश्वर सरांची प्रथम फलंदाजी आली आणि त्यांना संधी मिळाली हा सामना खेळण्यासाठी. हरकत नाही आहे. बघूया बिंदास माली यष्टीरक्षक योगेश दलवी यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू हवेमध्ये खेळलेत. आदित्य ठाकूर चेंडू समोर होते. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग व्यवस्थित नाहीये. फलंदाज दिलीप पाटील धावचित बाद. आदित्य ठाकूरनं चेंडूचा अंदाज अगदी घेतला होता. खेळपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. चांगला निर्णय असेल. नक्की जयाहरी रांजनोली भावेश ठाकरे प्रमोद म्हात्रे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला टेमगरबाडा हरी जोशी यांचा संघ आपण पाहणार आहोत. रेग्युलर फॉर्मेटची पहिली मॅच यानंतर सुरू होईल आणि आमचे जे 2 समालोचक असतील त्यांनी आपणाला जी रिपोर्टिंग करायची आहे विशाल पाटील आणि कालन सर. नक्कीच 2 समालोचक आपण जर आला असाल तर इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला त्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करायची आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आणि एक धावचीच्या स्वरूपात गडी बाद देखील झालाय. नवीन फलंदाज आलेत बजरंग. दोन्ही संघ क्वार्टर फायनलचा महत्वाचा सामना खेळत आहेत. सूर्य अस्ताला गेलेला आहे. अविनाश मालीनं नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आडव्या बॅटनं चेंडूला उडवलाय. अविनाशचा प्रयत्न सफल. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच आज शिक्का ज्ञानेश्वर चिकणे सरांचा देखील चालतोय. जे गावदेव वडनगर संघासाठी प्रत्येक इनिंग मधून त्यांच्या बॅटमधून चौकार पाहिलेत. चांगला चेंडू बिंदास मालीचं चांगलं कमबॅक आहे. आदित्य ठाकूर चेंडूवर पोहोचलेत. चेंडूला उचललाय फेकलाय. योगेश दलवी अगदी ज्ञानेश्वर चिकणे आणि योगेश चिकणे ही बंधूंची जोडी या संघासाठी नक्कीच आज लाभदायक ठरलेली आहे. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. परेश महाजन सर स्क्वेअरलेग पंच म्हणून आहेत आणि मेन पंचांच्या भूमिकेत शानू कुरेशी सर. आज दिवसभर नक्कीच या पंचांनी 40+ फॉर्मॅटची स्पर्धा पार पाडलेली आहे. मोठी जबाबदारी या पंचांवर गेली 4 दिवस. विशाल पाटील
इथे अगदी चेंडूची लाईन लेंथ वलकून चेंडू खेळलेत. बिंदास मालीवर आक्रमण ज्ञानेश्वर चिकणे सरांनी केलंय. नक्कीच अगदी ही राणालची खेळपट्टी ज्ञानेश्वर चिकणे सरांसाठी खूप लक्की आहे. पहिल्या सामन्यातून 15, दुसऱ्या सामन्यातून देखील त्यांनी धावा बनवल्यात 4 चेंडूमध्ये 9 आणि इथे देखील आता 11 धावा बनवल्यात 4 चेंडूमध्ये. बिंदास मालीला पलटवार करावा लागेल. 4 मध्ये 11 खर्च केलेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक. चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ. पंचेचाळीस वर्षाचे ज्ञानेश्वर चिकणे सर झाल्याने संघाचे मुख्य घटक म्हणून ते उतरलेले आहेत. हा चेंडू खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू येतोय कव्हर पॉइंटला. इथे अगदी पाहिलं तर थोडीशी चुकी. जयदास मालीचा चांगला प्रयत्न. एक संघाची मौल्यवान धाव त्यांनी वाचवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे आता धावबादच्या स्वरूपात ज्ञानेश्वर चिकणे सरांना परतावं लागेल. संतोष परदेशींचा अंदाज थोडासा चुकला होता. चेंडू पकडण्यासाठी चेंडूवर पुढे येऊन चेंडू अडवायला हवा होता, टप्प्यावर थांबले, चेंडूने हुलकावणी दिली आणि आपण परिणाम स्वरूप पाहिला आहे. तिथे 1 नाही 2 नाही तब्बल 3 धावा. जयदास मालीचं कौतुक करावं लागेल. अगदी सीमारेषा लगत चेंडूला पायने का होईना पण 1 धाव त्यांनी वाचवलेले संघाचे असं म्हणायला हरकत नाहीये. 1 ओव्हर 14 धावा, 2 फलंदाज मात्र सलामीचे धावचीत बाद करण्यात सांघिक यश प्राप्त झालंय 47वा मानकुली संघाला. ग्रामस्थ मंडळ राणालच्या क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं तसेच ग्रामीण टेनिस क्रिकेट.com या वाहिनीवर लाईव्ह सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील आम्ही प्रताप शेठ पाटील साहेबांच्या वतीनं आणि विलास फोर्ट राणालच्या वतीनं सरचे स्वागत करतोय. प्रवेशद्वारावर जी ॲक्टिवा गाडी आहे त्यांना विनंती आहे आपण आपली लाईट गाडी साईडला घेतली. धन्यवाद. वा लाडक्या प्रेक्षक त्यांच्या मुलीची स्पर्धा SFC होते. भावेश नाईकची गाडी होती आणि अगदी इशारा काफी आहे. आवाज देण्याआधीच गाडी साईडला झाली. धन्यवाद. अविनाश माली संघाचा संघनायक ओव्हर नंबर 2 घेऊन आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14. आता क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळतोय. सर्व क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये आहेत. जयदास माली आणि देवानंद भोईर, योगेश दलवी यांचे 2 सहकारी. वेलकम विशाल पाटील, सरवली गावचा बुलंद आवाज. विशाल पाटील आपलं स्वागत आहे. विलास मूर्ती चषक 2024 मध्ये इथे फलंदाज बाद होत आहेत. बजरंग जारी रांजणवली आणि टेमगरबाडा. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय आणि नक्कीच नाईट स्पर्धेसाठी समालोचक म्हणून आमचे मित्र सरवली गावचा बुलंद आवाज विशाल पाटील यांचं शुभ आगमन. संदीप पाटील, कालीराम देवलीकर, छोटा बॉम्ब बडा धमाका आणि महेश काबूकर यांच्याकडून प्रताप पाटील साहेबांच्या स्पर्धेला आणि या दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद. संदीप पाटील, कालूराम देवलीकर आणि महेश काबूकर आपलं स्वागत आहे स्वर्गीय विलास मूर्ती चषकामध्ये. गोलंदाज अविनाश पप्प्या काबूकर आलाय. पप्प्या काबूकर साठी हा चेंडू. अविनाश माली एकाच ॲक्शन मध्ये तुम्हाला वेगवान आणि कमी गतीने चेंडू फेकण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. चांगला खेळाडू आहे अविनाश माली. सध्या 44वा मानकुली संघाचा संघनायक म्हणून जबाबदारी देखील त्याच्या खांद्यावर आहे.
जर्सी नंबर 7 महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारी जर्सी नंबर. इथे फटका उडवलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात का पाहूया. झेल ड्रॉप केलाय पप्प्या काबूकरचा. एक साधा सोपा झेल होता. अशा चुका जर तुम्ही केल्या तर तुम्ही गोलंदाजाला दोष देऊ शकत नाहीत. नक्कीच आमचे मित्र दीपक चौगुले, संदीप पाटील इथे फटका उडवला. आता पुन्हा एकदा बघूया जज होईल आणि झालाय. आदित्य ठाकूरचा चांगला झेल, मोठा फलंदाज बाद दीपक पाटील. दीपक पाटील या सामन्यातून 0 बाद झालेत. नक्कीच आमचे 12वे खेळाडू म्हणून आमचे संघाचे सिनियर खेळाडू रमाकांत केनी आमच्या समालोचक कक्षामध्ये आम्हाला जोडलेत. चौथ्या मानकुली संघाचे आणि जय गावदेव वडणूकर संघाचे सनी पाटील दोन्ही खेळाडूंचं स्वागत. जय येतोय. जय आणि पप्प्या काबूकार ही आता जय गावदेव वडणूकर संघाची बिनीची जोडी आहे. या जोडीवर भरपूर काही निर्भर आहे वडणूकर संघाचं. कालूराम देवलीकर नक्कीच विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे माजी संघनायक, आपल्या देखील शुभेच्छा आणि धन्यवाद. इथे देवानंदच्या आतून झेल निसटलाय. झेल एकंदरीत आपण पाहिले आतापर्यंत 2 झेल ड्रॉप झालेत. हा जयचा झेल बघूया मानकुली संघाला लक्की राहील की मात्र वडनगर. देवानंदचा पूर्णपणे बॉडी लँग्वेज जे आहे ते आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळतोय. चांगला झेल होता, दुसऱ्या प्रयत्नामध्ये प्रयत्न केला मात्र चेंडूवरची नजर हटली होती. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. क्या बात आहे. अविनाशने तर या ओव्हरमध्ये बिंदास मालीच्या ओव्हरमध्ये ज्या 14 दिल्या होत्या त्याच्यावर पांघरून टाकण्याचं काम केलेलं आहे. फक्त 2 धावा दिल्या आणि नक्कीच एक महत्वाचा गडी देखील दीपक पाटीलच्या रूपाने बाद केलाय. चांगलं कमबॅक आहे, सुरेख गोलंदाजी. चला फास्ट केला. चौथ्या मानकुली संघ सेकंड इनिंग मध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे, त्या अनुषंगाने आपण जरा फास्ट केला. 11 मिनिटांमध्ये 2 ओव्हर म्हणजे चांगला स्ट्राईक रेट आहे. आता आपण पाहिलं तर मानकुली संघाकडून चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. यापुढे देखील दोन्ही संघ सहकार्य करतील अशी आम्ही अपेक्षा करतोय. अगदी मान्यवर कक्षामध्ये या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रतापजी पाटील साहेबांना आपण पाहतोय आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज सदाशिव. सदाशिवनं देखील आज चांगली गोलंदाजी केलेली आहे. आदित्य ठाकूरने देखील नानी चांगला झेल देखील त्यांनी या सामन्यातून टिपलाय. योगेश दलवी एक चांगला अष्टबुलू खेळाडू आहे. बघूया 2 ओव्हर 4 बाद, 8च्या सरासरीने 16 धावा झालेत. सदाशिव यांनी मानकुली प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू सबमरीनं काय चेंडू टाकला बघा. पडल्यानंतर चेंडू अगदी कुठलाही टप्पा न घेता सरळ यष्टीरक्षक योगेश दलवीच्या हातामध्ये जाऊन विसवला होता. चांगला चेंडू जयसाठी. जयला पहिल्या चेंडूवर बाद करण्याची संधी चालून आली होती मात्र पॉइंटला देवानंद भोईरकडून चुकी पाहायला मिळाली. चुका होतात, चुका सुधारायच्या असतात. इथे
बॅटची कडा आणि खेळवृत्ती पहा जयनी अगदी आपलं घर सोडलं होतं. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता अगदी पॅव्हलिनचा रस्ता मापाला सुरुवात केली होती. मित्रांनो, हा खरा क्रिकेटचा विजय आहे. कुठल्याही खेळामध्ये आपली शिस्त ही फार महत्वाची असते. चांगली खेळवृत्ती जयकडून आणि आता मैदानामध्ये जातोय जय गावदेव, वडनगर संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज ज्याने आज 2 सामन्यातून 2 ओव्हर 5 धावा 2 गडी बाद करण्याची कामगिरी केलेली आहे. यशवंत पाटील सदाशिवनं 2 चेंडू फेकलेत, एक महत्वाची विकेट घेतली जयची. धावा थांबल्यात 16 वर. चांगली सुरुवात. अविनाशचा निर्णय जो आहे तो अगदी योग्य म्हणावा लागेल. पहिला ओव्हर सोडल्यानंतर 8 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आलेत. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर आपण तयार राहायचं आहे. रुपेश मडवी इथे चेंडूला अगदी 20 मध्ये उडवलाय. अविनाश आहे चेंडूच्या समोर, एका टप्प्याने चेंडूला उचललाय. चांगली फेकी, एकापेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्या 17. 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि निम्मा संघ गारद झालाय. धावा बनले 17. आज पहिलीच रात्र आपण क्रिकेट खेळणार आहोत आणि स्वर्गंगा मंडपच्या माध्यमातून इथे चांगला फटका पप्प्या काबूकरच्या बॅटमधून. सुरेख टायमिंग. आदित्य ठाकूरला बीट करून चेंडू कावकर्णर रिझनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने आता धावसंख्या पोहोचली ती 23 वर. झेल जरूर एक ड्रॉप झालाय पप्प्या काबूकरचा. दुसऱ्या चेंडूवर बाद करण्याची संधी पप्प्या काबूकरला चालून आली होती. बघूया श्रीराम. पप्प्या काबूकरला उंचीचा फायदा आहे. ताकदवान फटका होता. इथे देखील फटका उडवला. आता उंची मिळाली, लांबी मिळणार नाहीये. आदित्य ठाकूरनं टिपलाय. या सामन्यातून दुसरा झेल. फलंदाज बाद पप्प्या काबूकर. आदित्य ठाकूर एक चांगला गोलंदाज आहे. चांगले 2 झेल टिपले ऑन साइडला. आता फलंदाजीसाठी नक्कीच अशोक पाटील 6वा फलंदाज बाद झालाय. आता यशवंत आणि अशोकवर मोठी जबाबदारी असणार आहे. वेलकम प्रमोद म्हात्रे, यारी रांजनोली, लेजेंड क्रिकेटर. खरोखरच जेव्हा जेव्हा स्वर्गीय वसंत ठाकरे क्रीडानगरी रांजनोली इथे स्पर्धा होत आहेत तेव्हा प्रमोद म्हात्रे यांचं खूप चांगलं योगदान नेहमीच आम्हाला लाभत असते. 40+ असो की रेग्युलर स्पर्धा असो. प्रमोद म्हात्रे आणि हरी जोशी असे एक चांगले मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. इथे चेंडूला हलक्या हाताने टॅप केलं. 2 क्षेत्ररक्षक धावतात. देवानंद भुईर आणि जयदास माली मात्र चेंडू शर्यत जिंकतोय. धावा मिळतील 4. 27 धावा झालेत. 9ची सरासरी आली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलंदाज बाद झाले 6. बघा आपण बघू शकता LED स्क्रीनवर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू अगदी डीप थर्ड मॅन सीमारेषा ओलांडतोय. क्वार्टर फायनलचा सुपर सामना. आदित्य ठाकूर आलाय. लाईट ऑन झालेली आहेत. स्वर्गंगा मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून रुपेश मडवी. नक्कीच अध्यक्ष चषकामध्ये देखील चांगलं भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं होतं.
सोरगंगा मंडप भिवंडी तालुक्यातील एक सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे, टेंबिवली गावातील रुपेश मडवी, अभिद्य ठाकूर ओव्हर नंबर 4. चांगला चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू उचलतायत. एक सिंगल धाव आलेली आहे, धावसंख्या 28. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2, तिसऱ्या ओव्हरमध्ये सदाशिवचे 2 चेंडूमध्ये 10 गेल्या, 4 मध्ये 2 विकेट आणि 1 धाव होती. म्हणून क्रिकेटला निश्चितेचा खेळ म्हटलं गेले आहे. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं उचित नाही. आडव्या बॅटनं चेंडूला खेचून मारलाय. अविनाशचं चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, नक्कीच झेल तर इथे नव्हताच, मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय. धावसंख्या 30, 20 चेंडू 30 धावा, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अभिद्य ठाकूर चांगला चेंडू होता, मोठा फटका मारू दिला नाहीये. इथे क्षेत्ररक्षक अजूनही चेंडू बरोबर खेळतायत. अखेरकार चेंडूला पकडलाय सदाशिव. एकतीस धावा, 3 चेंडू आहेत, 31 झालेत. बघूया 40 की 40 अंडर मध्ये रोखलं जातोय. जबरदस्त चेंडू, अप्रतिम इंग स्विंगचा चेंडू आपण पाहिलाय. अभिद्य ठाकूरकडे चांगली विविधता आहे. दोन्ही बाजूनी चेंडू वळवण्याची कुवत या खेळाडूमध्ये आहे. बघा, योगेश दलवी गोलंदाजी करत नाही, म्हणजे यावरून आपण अंदाज लावू शकतो की अभिद्य ठाकूर त्याच्यापासून चांगले चेंडू टाकू शकतो. योगेश दलवीनं आज फलंदाजी चांगली केलेली आहे. या सामन्यातून देखील त्याला चांगली केली साकारावी लागेल मानकुली संघासाठी. इथे चेंडू अगदी बॅटला स्पर्श झालाय. शॉर्ट फाईन लेगला चेंडू उचललाय, फक्त एक सिंगल. धावसंख्या 32 आणि या इनिंगचा शेवटचा आणि अंतिम चेंडू. बघूया, विशाल पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय. टेमगरपाडा आणि जयहरी रांजनोली या 2 संघादरम्यान नाणेफेकी केली जाणार आहे. हरी जोशी आणि प्रमोद म्हात्रे अभिद्य ठाकूर. इथे देखील एक सिंगल पेक्षा जास्त येणार नाहीये. पंच महाजन सरांनी लेगबायचा इशारा केलाय. धावसंख्या 3 आणि विजयाचं लक्ष्य आहे क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी 34 धावांचं. चौथ्या मानकुली संघासमोर पहिल्या ओव्हरमध्ये बिंदासनं 14, अविनाश मालीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 2, सदाशिवनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि अभिद्य ठाकूरने चौथ्या ओव्हरमध्ये 5. ओव्हर टू विशाल पाटील. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण टॉस करणार आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय विलास मोदी चषक 2024 या भव्य दिव्य पर्वामध्ये. अशी पहिली रात्र आणि रेग्युलर फॉर्मॅटमधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉईनच्या एका बाजूला विलास स्पोर्ट्स राहणार चषक आणि दुसऱ्या बाजूला स्वागत कन्स्ट्रक्शन्स. कॉल कोणाचा असेल? टेमगरपाडा टीमचा कॉल. मागणी अशी आहे विलास स्पोर्ट्स राहणार चषक आणि ते सलट टॉस टेमगरपाडा टीमने जिंकला. मान्यवरांना मी विनंती करतो आपण सर्वांनी स्थानपन्न व्हायचं आहे. चर्चा भरपूर साऱ्या होणार आहेत. हरी जोशी आमच्या समवेत आहेत, प्रमोदजी म्हात्रे आमच्या समवेत आहेत. हरी, सर्वप्रथम टॉस जिंकलाय आणि निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करणार.
फिल्डिंग करणार. आणि हा प्रश्न मला नक्कीच विचारावासा वाटतो, कारण आता नवीन हंगामाला जस्ट सुरुवात झाली आहे. सो टीममध्ये काही नवीन खेळाडूही असतील, काही नवीन गोष्टी या सीझनसाठी तुम्ही विचार केले असतील. तर मला हा प्रश्न विचारायचा की टेमघरपाडाचा या सीझनमध्ये ध्येय लक्ष काय असणार? नक्कीच नवीन प्लेयर्ससुद्धा आलेले आहेत आणि पूर्णपणे नवीन टीम आहे. तर चांगले खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि जे आयोजक आहेत आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांना ट्रॉफी मिळवून द्यायचा प्रयत्न करू. आणि स्पेशली या कंडिशन्समध्ये हरी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, असा मागे काही स्पेशल रिझन? नाही, पहिलीच मॅच आहे, त्याच्यामुळेच प्रेशर घेणार नाही, म्हणून समोरच्या टीमला प्रेशर करण्याचा प्रयत्न करू. आणि स्पेशली आयोजनाविषयी काय म्हणशील? कारण विळा स्पोर्ट्स राहणार प्रत्येकी वर्षी त्यांचं आयोजन दमदार असतं. आणि यावर्षी ज्याप्रमाणे आयोजन केलं ते 3 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तो आला, कसं वाटलं डेकोरेशन पाहून? चांगलंच आयोजन केलेलं आहे. याच्या अगोदर पण आम्ही सिटी एमर्जनला खेळलो तेव्हासुद्धा चांगलं आयोजन वाटतं. आणि आता नाईटला होतात तर खूपच छान वाटतं आहे, कारण का पहिला जो हंगाम आम्ही सिटी एमर्जनचा खेळलो तेव्हा पूर्णपणे डेमध्ये खेळलो होतो. आता नाईटमध्ये खेळतो तर नवीनच अनुभव मिळेल. सो बेस्ट ऑफ लक हरी जोशी, टीम टेमघरपाडा. प्रमोद म्हात्रे आमच्या समवेत आहेत. प्रमोद, आता हा प्रश्न नक्कीच विचारेन, जर टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंगच घेतलीच ती, पण बॅटिंग चांगली तरी अजून थोडासा काय चेंज नाही झाला म्हणून ठीक आहे. बघा, हरकत नाही आहे. क्रिकेटमध्ये फर्स्ट बॅटिंग करा किंवा बॉलिंग करा, चांगला खेळ झाला तर डेफिनेटली तुम्ही जिंकू शकता. आता जर विचार करण्यासारखी गोष्ट झाली तर आता बॅटिंग करणार आहेत, माइंडमध्ये कोणता असा टोटल की जर हा टोटल जर आम्ही उभा केला तर आम्ही टेमघरपाडांच्या अगेन्स्ट तो डिफेंड करू शकतो? 50+ 5 ओव्हरचा सामना असेल तर 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटचा प्रश्न हा नक्कीच विचारेन या आयोजनाविषयीचं तुमचं मत. आता या सीझनची चांगली टुर्नामेंट आहे, पहिलीच टुर्नामेंट आणि चांगलं आयोजन. ग्राउंड पण मी ते पहिली वेळ आलो या बाजूला, एक दुसरा त्यांचा ग्राउंड होता तिथे पहिले आलो 10 वर्ष पहिले. आज चांगला एक अतिशय चांगले आउटफील्ड आणि चांगला ग्राउंड आहे. बेस्ट ऑफ लक टीम जय हरिराज. that's news from the center team. टेमघरपाडा won the toss and they elected to bowl first. Thank you. धन्यवाद विशाल पाटील. जाऊया आपण 40+ क्रिकेटकडे. क्वार्टर फायनलचा आजच्या गटातील शेवटचा सामना आहे आणि चौथ्यावा मानकोली या संघाला क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान पार करायचं आहे. 24 चेंडूमध्ये 34 आणि पहिले ओव्हर घेऊन आलेत नेहमीप्रमाणे मानन पाटील. चला सामना सुरू करा आपण लगेच. यॉर्कर बाबा म्हणून नवीन 40+ संघटनेमध्ये यांच्या नावाची चर्चा आपण ऐकतोय. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू सही ठिकाणे पे. अगदी चेंडूला समोर खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज अभिषेकचा फसलाय. पहिला चेंडू डॉट मानन पाटील यांचा. कालुराम देवलीकर. विक्रम स्पोर्ट वर्णोगर संघाचे संघनायक कालुराम पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा. धन्यवाद. दोन चेंडू 1 धाव अशी सुरुवात. काय कमालीचे चेंडू टाकलेत. पहिले 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. 34 धावांचं लक्ष्य आहे. क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांना इथून संधी आहे. जो संघ हा सामना जिंकेल
त्याला विलास मूर्ती चषक एक ट्रॉफी मात्र इथून नक्कीच तो संघ घेऊन जाईल 27 तारखेला. इथे इनसाइड आउट फटका फसलाय. ज्ञानेश्वर चिकणीनं टिपला झेल. फलंदाज बाद होतो योगेश दलवी. चर्चा आमची जास्ते गावोगाव इलाके में सारे चलता है नाव. इलाके में सारे चलता है नाव. पसंद है सबको स्वभाव मेरे प्रसंगी घेतो यादा. या महत्वाच्या सामन्यातून भोपलाही फोडू दिला नाहीये. महादेव नक्कीच मानन पाटील काय कमालीची गोलंदाजी. श्रीराम आलेत इनट नंबर 3 वर. शेवटचे 2 चेंडू आहेत पॉवर प्लेच्या षटकातील आणि 1 वर 1 अशी नाजूक स्थिती. इथे फटका उडवलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि इथे देखील फलंदाज श्रीराम झेलबाद. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. आजच्या आपण 2 सामन्यानंतर मानन पाटील तिसऱ्या सामन्यातून जबरदस्त गोलंदाजी करताना ऑन हॅट्रिक. 2 महत्वाचे गडी बाद केलेत योगेश दलवी नंतर श्रीरामला आणि आता फलंदाजीसाठी आला बिंदास माली. हॅट्रिक बॉल असेल 40+ क्रिकेटमध्ये आतापर्यंत ही दुसरी स्पर्धा आहे आणि चाचणी स्पर्धेमध्ये 2 गोलंदाजांनी आपली विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. बघूया स्पर्धेची पहिली आणि सीझनची तिसरी. फुलटॉस होता. चेंडूला टर्न केला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं. नक्कीच फलंदाज बिंदास माली धावचीत बाद आहेत. 3-2. आता येणारे चेंडू 18 आणि धावा बनवायचे 32. आता अविनाश मालीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी वाढलेली आहे. नक्कीच नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली अविनाश मालीनं. आता फलंदाजीसाठी हा सामना जिंकण्यासाठी त्यांना 18 मध्ये 32 चं लक्ष शिल्लक आहे. नवघर संघाने आज मन जिंकली आहेत सर्व प्रेक्षकांची. काय गोलंदाजी राहिली आज संपूर्ण दिवसामध्ये. दीपक पाटीलने सांगितलं की आमचं मुख्य अस्त्र आहे गोलंदाजी. गोलंदाजीसाठी आले अशोक पाटील. स्ट्राईकला संघनायक अविनाश माली. 18 चेंडू 32 धावा. 24 मध्ये 34 होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2. फुलटॉस होता. चेंडूला अगदी 20 मध्ये सेफ फटका केलेत. दुसऱ्या धावेसाठी निघाले. 2 धावा पूर्ण केलेत. अविनाशनं स्ट्राईक स्वतःवर राखून ठेवलेली आहे. धावसंख्या 4. 17 मध्ये 30 अजूनही हवेत विजयासाठी. 17 चेंडू 30 धावा. वातावरण हवामान थोडंसं दमट झालेलं आहे.
इथे मोठे फटके येणं आता कठीण होईल. या कंडिशनमध्ये गोलंदाजांना नक्कीच चांगली संधी असते. बघूया इथे फलंदाज अविनाश, इथे फुलटॉस. हॅलो, धन्यवाद डीजे मॅन. धावसंख्या 7, गडी बाद झाले 4. प्रेमनाथ माली आणि अभिषेक. इथे फटका उडवलाय अगदी स्ट्रॉक सिपच्या अंदाजानं चेंडूला सीमा पार पाठवलाय. प्रेमनाथ मालीचा धमाका षटकार. टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आणि रांजडोली टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचे आहेत त्वरित. हरी जोशी आणि प्रमोद म्हात्रे टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आणि तसेच रांजडोलीचे कॅप्टन आपण त्वरित संपर्क साधा मॅच सुरू होण्या अगोदर. या 6 धावेने धावसंख्या झाली होती 13. ओव्हर नंबर 2 चा शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. चौथ्या मानकुली टीमचे सर्व सहकारी खेळाडू. इथे देखील चेंडूला उडवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. प्रेमनाथ मालीनं आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव केलाय. 19 धावा झालेत. आता येणारे चेंडू आहेत 12 आणि धावा बनवायचे आहेत 15. विक्रम स्पोर्ट वणूगर सिनियर 40+ सर्व खेळाडू अगदी लाईव्हच्या माध्यमातून सामना पाहतात. संदीप पाटील, महेश काबूकर, कालीराम देवलेकर, बारक्या पाटील, दीपक चौगुले, आपलं सर्वांचं स्वागत आहे. 12 चेंडू 15 धावा. प्रेमनाथ मालीनं पुन्हा एकदा सामना ऑन केलाय चौथ्या मानकुली संघासाठी.
आता पुन्हा एकदा सामना आपल्या बाजूनं झुकवण्याचा प्रयत्न इथे प्रेम मालीनं केलाय. क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि इथून दोन्ही संघांना हार पसणार नाहीये. बघूया योगेश चिकणे सर आलेत. 12 मध्ये 15 हे ओव्हर खूप काही सांगून जाईल दोन्ही संघांसाठी की हा क्वार्टर फायनलचा सामना कुठला संघ जिंकण्याच्या तयारीत आहे याचं उत्तर इथे बघूया. इथे स्ट्राईक रोटेट झालेली आहे. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 20. 11 मध्ये 14. 11 चेंडू 14 धावा. प्रेमनाथनं 4 चेंडूमध्ये मौल्यवान 14 धावांचं योगदान दिलेलं आहे. हा चेंडू बघूया इथे धाव का घेतली नाहीये. एक एक धाव ही खूप महत्वाची आहे. वाईटच्या स्वरूपात एकदा वाईट होईल. धावसंख्या 21. इथे एकच धाव. धावसंख्या 22. 10 चेंडू आणि 12 धावा. आता समीकरण हळूहळू जवळ येत चाललेलं आहे. 10 चेंडू 12 धावा. प्रेमनाथ मालीचे 2 षटकार मात्र नक्कीच अशोक पाटीलला कायम आठवणीत राहतील. इथे फटका ऑन साईडला केलाय. बघूया चेंडू अगदी उचललाय. एकच धाव आणि एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 23. 9 चेंडू आणि 11 धावा. एक एक धाव दबावामध्ये टाकेल वडनगर संघाला. एक एक डॉट चेंडू दबावामध्ये टाकेल मानकुली संघाला. इथे चेंडूला हलक्या हातानं ग्लान्स केलाय. शॉर्ट थर्डमॅनला इनफिल्डच्या आतमध्ये ज्ञानेश्वर चिकणे आहेत. 8 चेंडू 10 धावा. 24 झालेत. 34 बनवायचे आहेत. 8 चेंडू 10 धावा. 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. 2 मध्ये बघू किती धावा 10 मधून कमी होतील की मात्र योगेश चिकणे चांगली गोलंदाजी करतील. इथे अगदी स्टंपिंग तर केली होती. फ्लायटेड डिलिव्हरी. अभिषेकनं आतापर्यंत 5 चेंडू खेळून काढलेत. त्यामध्ये फक्त 2 सिंगल आहेत. 7 मध्ये 10. 7 मध्ये 10 आणि 6 वाजून 4 मिनिटं झालेत. क्वार्टर फायनलचा हा सुपर सामना आपण पाहतोय. मानकुले विपक्ष वडनगर. 7 चेंडू 10 धावा आणि हा चेंडू वाईट. 7 मध्ये 9. 25 झालेत. रमेश तरे साहेब देखील सामना बारक्याने पाहत आहेत. पंकज पाटील आहेत. नक्कीच पंकज पाटील आणि नवीन 40+ एक नेहमी चांगलं समीकरण जुळलं आहे. इथे हा चेंडू आलाय डॉट. योगेश चिकणेनं काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे. 3ऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5. त्यामध्ये 2 वाईट, 3 सिंगल आणि 1 लेग बाईज. 2 डॉट. वाह. 11 मध्ये 9 मध्ये 11 होते. त्यानंतर 8 मध्ये 10 आल्या. 7 मध्ये 10 आल्या आणि आता 6 मध्ये 9. वेलकम रिग्नेश पाटील.
विघ्नेश पाटील याची देखील या स्पर्धेसाठी अपार मेहनत. यशवंत पाटील 6 मध्ये 9 रोखायचे आहेत. नक्कीच 2 सामन्यातून 5 धावा दिलेत आणि 2 गडी बाद केलेत. ते सामने दुसरे होते, ते संघ दुसरे होते. इथे संघ दुसरा आहे. सामना क्वार्टर फायनलचा आहे. 6 मध्ये 9. नक्कीच उद्या आपल्या 40+ सर्व संघांनी वेळेवर पोहोचायचं आहे. जो संघ उशिराने रिपोर्टिंग करेल त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बघा ओव्हर कमी केले जातील. जर आपण उशिराने स्पर्धेला सुरुवात केली तर सर्व सामने 3 ओव्हरचे होतील अशी सूचना आम्ही आधीच देतोय. सहा चेंडू 9. इथे एक सिंगल आलेली आहे आणि इथे एकच धाव. कॉलिंग व्यवस्थित नाहीये, कॉलिंग व्यवस्थित नाहीये. इथे फलंदाज बाद झालाय अभिषेक. 5 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष आहे. प्रेक्षकांना हवा असणारा सामना मैदानामध्ये सुरू आहे. 40+ सामना 5 चेंडू 8 वर येऊन थांबलाय. नक्की जय गोलेश्वर, जय गावदेव, वडूनवगर संघाची देखील चालू सीझन मध्ये चांगली वाटचाल, चांगली सुरुवात. नक्कीच अगदी खेळाडू कक्षामध्ये फक्त 12च खेळाडू बसतील असे रेग्युलरच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा. पाच चेंडू 8 धावा. सदाशिव यशवंत पाटील आणि चेंडूला अगदी लॉफ्टेड फटका आणि इथे चेंडू जातोय शत्रक्षकाच्या डोक्याच्या वरून सीमापार. गणेश पाटील मला वाटतं तिथे होते. नक्की जिथे विषय गंभीर तिथे सदाशिव म्हणतो मी खंबीर आहे. आता 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. बॉल टू रन असं इक्वेशन आणि चेंडूला उडवलाय आणि हा विजयी फटका षटकार. अभिनंदन. 44वा मानकुली सदाशिव. नक्कीच जिथे विषय गंभीर तिथे सदाशिव खंबीर राहिलेत 44वा मानकुली संघाच्या बाजूला. आणि अभिनंदन गणेशदादा केनी ऑल टीम.